की ट्रीटमेंट मध्ये प्रोग्रेस असला तरी व्यक्तीला त्याचा त्रास होतो का, व्हायला लागलाय. तर तेवढाच त्रास मला पण होता, त्याच्याही पेक्षा म्हणा की जादा त्रास होता. त्रास एवढा होता की माझ्या घरच्यांना लई प्रॉब्लेम वाटायचं. म्हणजे घरच्यांना वाटायचं की अरे हिचा आपण जरा तरी प्रॉब्लेम घेता यायला पाहिजे. पण आम लाईफ मध्ये ना ही गोष्ट नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे हेल्थ आहे ना, त्या लोकांनी हा प्रॉब्लेम आहे बघा माझा. त्या लोकांनी ना प्राउड फिलिंग पाहिजे, प्राउड फिलिंग. एकदा शाबासकी घ्या, एवढे मोठे प्रॉब्लेम नाहीयेत, तरी मला शतायुषी भेटल्या. ह्या शतायुषी मध्ये ना तुम्हाला काय पाहिजे तेवढंच घ्या. तुम्हाला हेच कर, तेच कर, योगाच कर, वर्कआउटच कर, अमुक कर, हे खाच, काही कुणाला कंपल्शन नाहीये. कंपल्शन फक्त एक, की स्वतःला 1 तास क्वालिटी द्या. भलेही तो ऐकायला द्या, अगर स्वतःला काहीतरी करायला द्या. स्वतःला प्रायोरिटी फिक्स करा स्वतःची. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. कारण का, की मला कॅन्सर हा 3rd स्टेजला, सेकंड प्लस म्हणजे 3rd ह्याला आपल्याला कळाला. मग तो कळू नये एवढी मी अज्ञानी होते का हो? मी योग पंडित होते, योग प्राध्यापक होते, नॅचरोपॅथिस्ट होते. एवढा ॲटिट्यूड होता. म्हटल्यावर मला तर कळायलाच पाहिजे ना. आणि पण तो कळतो का नाही कळतो, कॅन्सर म्हणून कळत नाही. पण आपल्याला जे प्रॉब्लेम्स येत असतात ना, त्या प्रॉब्लेमकडे आपण ॲज अ क्युअर करण्यासाठी काही बघत नाही. आपल्याला त्याला आपण काय करू शकतो, त्याला आपण सहज घेतो त्याला सहज. मला सिव्हिअर ॲसिडिटी होती. मला तुम्हाला सांगते भूक कमी झाली होती, एनर्जी कमी होती. मला व्हाईट डिस्चार्ज चालू होता. ह्या सगळ्या गोष्टी होत्या. पण तरी पण ह्याच्यामुळे होतं, व्हाईट डिस्चार्जमुळे एनर्जी कमी वाटायला लागल्या. ॲसिडिटी आहे, मी खाणं वेळेत केलं नाही म्हणून. मला भूक कमी लागायला लागल्या, कारण मी शेतात काकडी खाल्ली म्हणून, शेतातच फ्लॉवर खाल्ला म्हणून, काही लॉजिक आज जादाच पाणी पिलं म्हणून, आज माझा प्रवासच झाला म्हणून, रात्री झोपच लागली नाही म्हणून, किती कारणं असतात. मग ही रोजच असतात ना आपल्या लाईफमध्ये एक ना एक कारण. आणि त्याच्यामुळे मला स्वतःला वाटायचं त्याच्यामुळेच झाल्या. काल मी मसाले भात खाल्ला म्हणून, एवढी सगळी कारणं होती, की ती कारणं काय माझी मला सुधरू देत नव्हती. आणि म्हणून तो लेट कळाला. आम लाईफमध्ये लोक म्हणतात कॅन्सर लवकर कळत नाही. कळत नाही नाही हो, कळतो. पण आपण त्याच्याकडं लक्षच देत नाही. आणि आपल्याला सगळ्यात मेन महत्वाची लहानपणापासून भीती घातल्या. पोलीस स्टेशन आणि डॉक्टर. पोलीस पकडून नेईल, डॉक्टर इंजेक्शन करतील. ही आपल्याला जी भीती घातल्या ना, त्याच्यामुळं आपल्याला दवाखान्यात गेलं, की ते जायला नको असतंय. प्रॉब्लेम व्हायला लागलाय. पण डॉक्टरांना सरळ सांगायला पण नको असतंय. खूप लोक इथं शेअर करतात बघा. एवढ्या डॉक्टरांना दाखवलो, पण माझं हे निदान लागलं नाही. अहो आपण सांगत नाही तिथं व्यवस्थित. कारण का की आपल्याला वाटतं लई सगळं सांगितलं की आता मला ही टेस्ट सांगतील, ती टेस्ट सांगतील, त्याचं इंजेक्शन सांगतील, ह्याचं इंजेक्शन सांगतील, एवढा गाडीभर औषधं देतील. मग त्यांना काय स्वप्नात जातो का आपण? नाही. त्याच्यामुळं कळत नाही. आणि मला पण स्वतःला हीच भीती होती की नको बाबा दवाखाना तेवढं. आणि हे वाटत होतं. आणि त्याच्यामुळं मी स्वतः हॉस्पिटलमध्ये जायला पण तयार नव्हते. आणि हॉस्पिटल घरचंच आहे, घरातच. तरी पण आणि मी तुम्हाला सांगते भाऊ डॉक्टर आहेत त्यामुळे निम्मी डॉक्टर मीच होते. स्वतःचं सेल्फ मेडिटेशन सांगतात ना, ते मला सगळं माहिती होतं. पोट दुखायला लागल्यावर बॅरल गन खायची आहे, संडासला लागलं एनडीएल खायची आहे, ॲसिडिटी झाली तर झेंटा काय आहेत ह्या खायच्या आहेत. मला हेच निम्मी औषधं मला पाठ होती. सगळ्यांना मीच औषधं द्यायची कामगारांना पण. तुझं अंग दुखायला लागलंय? खा Amol. खा नाईस. त्यावेळेला नाईस होती. हे खा. हे सगळं सांगायचं. हे असलं सगळं उद्योग करणारी मग किती ॲटिट्यूड असेल बघा. त्यामुळे मी स्वतः तयार नव्हते. ह्या सगळ्याला माझा पुतण्या मला सांगत होता. माझी ट्रीटमेंट झाली. साइड इफेक्ट भयानक होते. पण साइड इफेक्टला मात्र मी तुम्हाला सांगते आज सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक वेगळंच व्हायचं. एखादा पेशंट असतो ना त्याला समजून घ्या. कारण त्याला रिअल तसं होत असतं. त्याला सांगायला पण लाज वाटत असते, की अरे किती सांगायचं. ऐकणाऱ्याला तर किती इरिटेट होत असेल.
की रोज सकाळी एक सांगत्या, दुपारी एक सांगत्या, संध्याकाळी एक सांगत्या आणि घरातले पण इरिटेट होत असतील आणि तुम्ही होत असाल, एखादा पेशंट असेल तर होऊ नका, त्याला खरंच होत असतं हे सगळं. आणि मग हे मला पण स्वतःला माझा कॉन्फिडन्स कमी वाटायला लागला. स्वतः म्हणजे मी स्वतः ड्राईव्ह करायची मी आता बंद केलं तेव्हा. कारण का, की मला स्वतःचा माझा पूर्ण कॉन्फिडन्स झिरो. कारण मला वाटायला लागलं, की नाही मी करू शकत. म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स कमी व्हायला लागला आणि मग मला माझा पुतण्या सांगायला लागला, की "ह्या न्यूट्रिशननं एवढा फरक पडतोय, काकी करा." काकी कसली मानत्या? काकीला वाटायला लागलं, "आमच्या आबा-आज्जा काय हे खात होते? नाही ना. मग आता मी कशाला खायला पाहिजे हे? ह्याच्यानंच ताकद येते, असं कुठं आहे?" हे कोण म्हणत होतं? जी व्यक्ती स्वतःचं आणि स्वतःच्या दीरांचं मिळून 40 एकर शेती करत होती. त्या व्यक्तीनं या शेतीतली स्थित्यंतरं बघितल्यात. त्या व्यक्तीनं बघितलंय पूर्वी शेणखत किती घालायचे, नांगरट कशी व्हायची, त्याच्यानंतर त्या व्यक्तीनं सगळं बघितलंय. स्वतः करते प्रॅक्टिकलमध्ये आणि ती व्यक्ती बोलत्या, की "अरे, असं काही नसतं." त्या व्यक्तीनं बघितलंय 6 महिन्याचा कार ज्वारी बघितलाय. त्या व्यक्तीनं 5.5 महिन्याचा भात 5.5 महिन्याचा बघितलाय. त्या व्यक्तीनं 6 महिन्याच्या शेंगा बघितल्यात. त्या व्यक्तीनं 9 महिन्याचा वरणा बघितलाय. त्या व्यक्तीनं 3-3.5 महिन्याचा मूग बघितलाय. तूर 6-7 महिन्याचा बघितलाय. हे सगळं बघितलेली व्यक्ती स्वतःचं लॉजिक लावून स्वतः म्हणत होती, की असं काही नाहीये. जेवढं पीक त्या शेतात कमी राहणार आहे ना, तेवढं त्याला न्यूट्रिशन पोषकता कमी भेटणार आहे आणि ते पण भेटायला आम्ही सगळी खताचं मी तुम्हाला सांगते लिटरली मी खत ट्रकानंच खरेदी करत होते. ट्रकच. माझं एका पिकाचं बिल औषधाचं 1-1 लाख, सव्वा-सव्वा लाख व्हायचं. तुम्हाला वाटेल, की आज रेट आहे कशाला पण. आज काकडीला रेट आहे. आज दोडक्याला रेट आहे. आज कशाचा रेट आहे ना, तो रेट आहे म्हटल्यानंतर आमची गडबड असायची. कारण तुम्ही कधी पण बघा, रेट पडतो कधी मार्केटमध्ये लगेच आज रेटला सुरुवात झाली. इकडे शेतकरी सगळं खटाटोप करून लवकर कसं आणतोय ते बघतोय आणि लवकर मार्केटमध्ये आलं आणि जादा आलं, की परत रेट कोलॅप्स होतोय आणि त्याच्यामुळे आमचा प्रयत्न असायचा, की किती फास्ट मी याला आणीन आणि त्याला फास्ट आणायला आता कसं हार्मोनल बॉडीमध्ये चेंज केले जातात, तसं त्या पिकामध्ये पण चेंज केले जातात. जीए म्हणून आहे, त्याला फक्त डिप केलं किंवा स्प्रे मारलं, की आजची काकडी उद्याला एवढी व्हायची. आज दसऱ्याला झेंडूचा रेट एवढा असायचा, तर एवढ्या कळ्या सुद्धा त्या कशा उमलतील लवकर. कारण त्याच्यानंतर पितृपक्ष पंधरवडा चालू होतोय. झेंडू कोलॅप्स, रेट कोलॅप्स. त्याच्यामुळं कधी कसं येईल त्याच्यासाठी जमिनीत किती द्यायला पाहिजे आणि वरून किती स्प्रे मारायला पाहिजे. म्हणजे असं ओरबडून काढणं म्हणतात ना त्या पिकाला, ते ओरबडून काढण्यासारखे हार्मोन्स भेटतात आणि ह्याचे स्प्रे माझे इतके व्हायचे, की मला स्वतःला हे सगळं माहिती असताना पण सुजाता गाठ बदलत नव्हती आणि तुम्ही 4 लोकांना लिंक देता आणि म्हणता, "ये बाबा, ये बाबा." तो येत नाही. कारण तो पण वाट बघायला लागलाय सुजाता घाट सारखा दणका कधी मला भेटेल आणि मग येईल. पण म्हणून मी म्हणते कानगड्डा पकडून आणा, त्याला असला दणका सोसणारा नाही आत्ता. कारण हे इम्पॉसिबल आहेत सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळं तुम्हा लोकांना सगळ्यांना म्हणजे अगदी बाय हार्ट रिक्वेस्ट मी एवढ्या पेशन्सनं का सांगत असते माहितीये का? सांगा लोकांना, आणा लोकांना, बसवा. कुठलंही कंपल्शन नाही तुम्हाला. फक्त ऐका. ऐकल्यानं बदल होतो. केल्यानं होतं, ऐकल्यानं थोडं तर का होईना होतं. पण करायला पाहिजे आपण आपल्या बॉडीसाठी. कारण एकदा धोक्यात आली ना बॉडी, त्यावेळेला तुमचं सगळी प्रॉपर्टी, तुमचा सगळा पैसा, ऑल सगळं झिरो असतं, ऑल झिरो. तुम्ही हिरो असता. तुम्हाला स्वतःला वाटत असतं आणि त्यावेळेला तुमचे घरचे घर विकून तुम्हाला रिपेरी करायला तयार असतात. घर विकून रिपेरी करायला तयार असतात. कारण माझ्या घरच्यांनी मला फॉरेनला पण न्यायला तयारी ठेवली होती. म्हणजे तुम्हाला स्वतःला प्रायोरिटी द्यावी लागेल. कारण मी का वाचले? तर मी खूप समाजसेवा केली होती.
कारण अगदी निरपेक्षतेनं योगाचे वर्ग आहेत ना, हे अगदी निरपेक्षतेनं, म्हणजे गाडीला तेल पण कुणाचं आजपर्यंत घेतलं नाही, कुणाचा एक नारळ घेतला नाही. आणि एवढी वर्ष झालं अव्याहतपणे, तुम्हाला वाटेल अमावस्या आणि पौर्णिमेला वर्ग घेत असतील, नाही, कंटिन्युअस वर्ग. अमावस्या पौर्णिमा नाही, स्वतःच्या गाडीला तेल घालून जाऊन घेत होते. आणि प्रत्येक व्यक्तीला वाटायचं खुळी आहे ती नवरा बायको, यांना काही कळत नाही. घरच्यांना पण वाटायचं हे खुळी आहेत. काही लोकांना वाटायचं कोण फुकट करतंय, काही लोकांना आता पण वाटतंय लिंक फुकट देण्याच्या पाठीमागे यांचा उद्देश आहे की यांनी न्यूट्रिशन खावं. अरे बाबा, तुझ्या नशिबात असेल तरच खाणार आहेस, तुझ्या नशिबात नसेल तर खाणारच नाहीयेस. पण आमचं पहिल्यापासून प्रयत्न आहे, लोक काय म्हणतात याचा आज तगायत विचार केला नाही. लोक काय म्हणतात म्हणू दे. मला भारी वाटतंय की पद्मजा मॅडमची मायग्रेनची गोळी बंद झाली, त्यांची थायरॉइडची गोळी बंद झाली, त्यांना योगा करायला लागले, नुसतं त्यांना खाली बसता येत नव्हतं, त्यांना बसता यायला लागलं. हा जो आनंद आहे ना, तो आपल्याला दिल्यानंतर भेटतो. हे आम्हाला कळालं होतं खूप कमी वयामध्ये. माझे सगळे गुरु, माझे गुरु आहेत अनिल गाट सर, विजय शेट्टी सर आणि मंडलिक गुरुजी. ह्या सगळ्यांच्यामुळे आम्ही शिकलो होतो की हे दिल्यानंतर खूप भारी वाटतं. आणि त्याची अनुभूती आम्ही घेत होतो. आम्हाला पण म्हणत होते ह्याच्यावरच बहुतेक यांचं पोट चालतंय. पण ऍक्च्युली स्ट्रॉंग फॅमिलीत ना ह्याच्यावर पोट चालायची गरज नाहीये. पण मला एक मात्र कळालं की माझ्या बरोबर कितीतरी लोक होते की जे रोज मी भेटायची, त्यांच्या फोटोला हार आहे आता, आणि मी आता आहे. कारण तुम्ही जे करता ते तुम्हाला रिटर्न भेटतंय. तुम्ही जे देता लोकांना तेच तुम्हाला भेटतंय. मग आयुष्यात ठरवा काय द्यायचंय. आज मला वाटत नाही टॉपिक होईल असं. असू दे का कंटिन्यू? राम सर, सॉरी बरं, काय मला माहिती नाही बरं का कधी कंटिन्यू संपेल. करत आहे, कंटिन्यू करत चांगला यस, कंटिन्यू करा. मला स्वतःला असं वाटतंय की आपण ना आपल्याकडे काय आहे ते न बघता आपल्याला दुसऱ्याला काहीतरी दिल्याशिवाय तुम्हाला लाईफ मध्ये काहीच भेटत नाही. आणि आपण स्वतः म्हणतो की असंच मला भेटावं, असंच माझ्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात. तुम्हाला जे जे सगळं पाहिजे ना, ते सगळं पूर्ण व्हायचं असेल तर पहिल्यांदा द्या आणि मग घ्या. भगवान तेच बघत असतोय. आणि म्हणून मला स्वतःला कॅन्सरच्या हे ट्रीटमेंट, त्यावेळेला मला जे त्रास होत होता ना, ते मला आता स्वतःला वाटतंय की अरे मी कितीतरी लोकांचा आता दीपस्तंभ होऊ शकतो. म्हणजे ज्याला डायबिटीस आहे त्यांनी हेट करू नका स्वतःच्या बॉडीचा. कुणाला थायरॉइड आहे, कुणाला संधिवात आहे, कुणाला अस्थमा आहे. तुम्ही स्वतः असं रिकवर व्हा त्यातनं की तुमच्यामुळं 1,00,000 लोकांचं आयुष्य बदलायला पाहिजे. आणि त्याची पुण्यही भेटतात तुम्हाला. आणि नुसतं तुम्हालाच नाही, तुमच्या नेक्स्ट जनरेशनला भेटतात. आणि त्याच्यामुळं कर्मच एवढं चांगलं भगवंताला माझ्याकडं करवून घ्यायचं होतं. म्हणून मला स्वतःला असं वाटतंय की म्हणून मला कॅन्सर झाला. मग आपल्याला पण का झाल्याचा त्रास करून घेऊ नका. झालाय ना, त्यातनं रिकव्हर होणं म्हणजे काय? स्वतःच्या शरीराची ताकद वाढवणं, स्वतःच्या मनाची ताकद वाढवणं आणि राईट ट्रीटमेंट. ह्या 3 गोष्टीच तुमच्या हातात आहे. मग या 2 गोष्टी तुम्ही करू शकता, ट्रीटमेंट डॉक्टर करणार आहेत. पण हे 2 गोष्टी आहेत. तुमच्या शरीरासाठी तुम्हाला प्रायोरिटी द्या, स्वतःसाठी वेळ द्या, स्वतःसाठी काहीतरी करा. आणि दुसरं, स्वतःचं मनोबल इतकं स्ट्रॉंग ठेवा, की मी ह्याच्यातनं सहज बाहेर पडू शकते. आणि मला रोजचे एवढे प्रॉब्लेम्स असायचे ना, माझं मन घाबरायचं. त्याला वाटायचं, अरे आपण ह्याच्यातनं निघतो का अडकतो? कारण होतं बरं का असं. कारण रोज वेगळा चॅलेंज, रोज वेगळा चॅलेंज. स्ट्रॉंग दिसणार कुणासाठी? घरातल्यांच्यासाठी. आतनं मात्र मला स्वतःला असा कॉन्फिडन्स, सकाळी वाटणार जगतो आपण, दुपारी वाटणार काय माहिती, संध्याकाळी वाटणार बहुतेक नाहीच. कारण मनस्थिती अशी प्रत्येकाची होत असते. पण त्या वेळेला स्वतःचं मनोबल स्ट्रॉंग ठेवायला डिसिजन घ्यावा लागतो, जो मी स्वतः घेतला होता. काय पण होऊ दे, ऍट एनी कॉस्ट मला यातनं बाहेर पडायचंच आहे. त्याच्यासाठी काय लागल ते सगळ्या गोष्टी करायला तयार. मग लागल त्या गोष्टी काय तर करतो माहितीये आपण त्यावेळेला, ज्या पटत नाही त्या पण करतो. मी तुम्हाला सांगू का, मी रिअल सांगते, मी देव मानते बरं का. नाही तर तुम्ही म्हणा नास्तिक आहे. नास्तिक नाही, मी देव मानते. पण मी माणसातला देव मानते. मला मूर्तीतला देव मी जाऊन येते सगळीकडं. मला आवडतंय. त्या जागेचं महत्व आहे म्हणून मला आवडतंय. पण मला अवडंबर करत नाही मी. मी गेले की ते हे घे, ते घे, ओटी घे, अमुक घे, तमुक घे, असलं काय मला आवडत नाही. मला एकच आवडतंय, हा नारळ ठेवा तिथं डोकं व्यवस्थित. तिथं क्लिअर व्हा
आणि तुम्हाला काय बुद्धी पाहिजे तेवढीच भगवंताकडे मागा. तुम्हाला चांगली बुद्धी दिली ना भगवंतानं, तर तुम्हाला सगळं करता येतं. पण मला ह्या गोष्टी पटत नव्हत्या, तरी मी इतक्या गोष्टी करायला लावल्या मला लोकांनी. आणि मला त्यावेळेला असं वाटत होतं, अरे आयुष्य लई महत्वाचं आहे, काय माहिती? पद्मजा मॅडम मला सांगायला त्या देवीला जाऊन या, जाऊन आलो. कोण म्हंटल की अरे 5 नारळाचं तोरण बांधलं. कोण ते दंडात दंड काय ते पेट्या बिट्या असतात की तसलं बांधलं, ओके. कोण गळ्यात घातलं, ओके. कोण अंगार प्यायला लावलं, ओके. कोण काय काय केलं मला सगळं माहिती होतं. रात्रभर गाणी लागली होती आमच्यात ते जागरणची. मला तर जीव ताटकळला होता. खरं नाही, नाही बसायला पाहिजे. बरं बसतो बाबा गाणी ना ऐकूनच माझी कॅन्सरची गाठ जाणार असेल, काय माहिती. पटत नव्हतं बुद्धीला. सगळं होत होत कळत होतं. पण ते वळत काय नव्हतं कारण तिथं वाटत होतं, काय माहिती ह्याच्यानंच मी जगेन. काय माहिती ह्याच्यानंच मी जगेन. म्हणजे हे सगळं त्यावेळेला करतो आपण. किती देवाला गेलोय, किती काय काय केलोय. मला आत्ता मला ते हसू येतंय. आता मला स्वतःला हसायला येतंय, की सुजाता घाट हे सगळं न करणारी, हे सगळं केली. कधी? जीव धोक्यात आल्यावर. मग जीव धोक्यातच घालू नका. जीव धोक्यात घालू नका. लई मी तुम्हाला सांगते, त्यावेळेला तुमचं सगळं सोनं, सगळं झिरो असतंय. तुम्हाला वाटत असतंय मीच जगायला पाहिजे. परत निर्माण करू शकतो. आणि कुठलाही आजार लई हलका नाही बरं का. लई अवघड आहे. कुठलाही आजार आर्थिकदृष्ट्या पण लई तुम्हाला खर्चात पाडत असतो. फिजिकल कोलॅप्स, मेंटल कोलॅप्स. मी तुम्हाला सांगतो इमोशन्स तर असे वर खालीच होत असतात सारखं. इमोशनली कोलॅप्स, आर्थिक कोलॅप्स, सामाजिक माझ्याकडे आता काल परवा लाटोडेनी एक पेशंट आणला होता कॅन्सरचा. आता बघा सोशल सोशल कसं असतंय. आता इथं कॅन्सर मला झालाय. बरोबर आहे? आता कॅन्सर काय म्हणजे काय एच-आय-व्ही आहे का? मी चुकीचं वागले म्हणून झालाय का? नाही ना. पण लोकांनी कॅन्सर झाल्यानंतर अजून लोक त्या व्यक्तीला बहिष्कृत करतात. माहितीये तुम्हाला? कारण ती परवा माझ्याकडे एक लेडीज आल्या, असेल पण कॉलवर आता ऐकायला मला माहिती नाही. आणि ती व्यक्ती स्वतःला नातवंड सुद्धा घेईना जवळ. अरे किती मोठं दुःख आहे. कारण स्वतःच्या नातवंडांना सुद्धा त्याला होईल म्हणून जवळ घेईना झाल्या. केवढं लाईफमध्ये दुःख आहे माहितीये? म्हणून लोक हा आजार पण लपवतात. लपवू नका. काय चुकीचं नाही होत आहे ह्याच्यात. तुमची पेशी डोकं फिरलंय त्या पेशीचं, तिला दिलंय ते काम सोडलंय आणि दुसरंच काम करायला लागल्या. हा पेशी लेव्हलचा प्रॉब्लेम आहे. हा काही चुकीचं वागण्यामुळे झालेलाच नाहीये. हा तुम्ही प्रमाणापेक्षा जादा ताण घेताय. असलं सगळं तुम्ही सगळं खाताय. कारण का की आम्ही सगळे स्प्रे दिलेलं आणि म्हणून हे सगळं होतंय. म्हणून मी म्हणते ना, जसं वागता अज्ञानामुळे सुद्धा तुमच्याकडनं चूक झाली. माझ्याकडनं झालीच ना. मी पिकाचं उत्पन्न काढण्याच्या नादामध्ये इतके स्प्रे द्यावेच लागाल्यात शेतकऱ्याला. ते त्याला नाहीच त्याच्यातनं तुम्ही वाचूच शकत नाहीये. तुम्हाला अजून लाईफमध्ये ह्याच्यापेक्षा बदतर स्थिती येणार आहे. येणारच आहे. आत्ताच जागे व्हा. आत्ताच जागे व्हा. कारण कॅन्सरचं प्रमाण इतकं वाढायला लागलंय आणि तो तुमच्या शरीरातला तुम्हाला वाटेल तुमच्या बॉडीमध्ये आता कॅन्सरच्या पेशी नाहीत. आहेत सगळ्यांच्या. पण ते वाढणार कसे नाहीत त्याचं तुमचं काम व्हायला पाहिजे. म्हणून आपण सगळेजण अवेअर पाहिजे आणि ह्याच्यासाठी मी तर म्हणते खरंच, की काहीतरी माझ्याकडनं या सगळ्या माझ्या गुरूंनी माझ्याकडनं चांगलं कर्म करून घेतलं. त्याचंच फळ मला भेटलं, की आज तुम्ही सगळे लोकं भेटलाय. माझ्या पुतण्यानं मला जबरदस्तीचं माझ्या घशात ओतलं. की मी जे आता तुम्हाला बोलते ना, की जबरदस्ती करा आपल्या क्लोज लोकांना. ऐकू नका त्यांचं. त्यांच्या घशात ओता. प्रॉडक्ट पण होता, मेंदूला ह्याला बॉडी डोक्याला खुराक पण द्या. कायम निगेटिव्ह दुनियेत सगळं निगेटिव्ह त्यांच्यातच भरलेलं असतंय आणि हे होतं प्रॉब्लेम आल्यानंतर. त्या व्यक्तीला दोष देऊ नका. कारण ती त्याची परिस्थिती टेम्पररी असते. ती परिस्थिती पर्मनंट नाहीये त्याची. त्याच्यामुळं त्याला काय चॅलेंज आहे, एवढा निगेटिव्ह त्याला काय चॅलेंज आहे हे पहिल्यांदा आपण बघायला पाहिजे. आणि हे सगळं बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतो ते त्याच्यात जातो. कारण त्याला आपण ही लिंक द्यायला पाहिजे, खूप चांगलं फ्युअल द्यायला पाहिजे. ते नाही जमत तुला, योगा तरी करायला पाहिजे. हे कर कारण का आयुष्य अनमोल आहे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी करता त्यानं माझ्या जबरदस्ती अनिल गाठांच्यामुळं म्हणा, अगर अमित गाठमुळे म्हणा, माझ्या पोटात गेलं 26 जुलै 2014 ती तारीख आहे.
26 जुलै 2014 ते आजपर्यंत मी एक पण दिवस न्यूट्रिशन मिस केलं नाही. एक पण दिवस. कारण का माहितीये का, मला स्वतःला एवढे भारी फिलिंग माझ्यासारखंच लाईफ तुम्हाला भेटावं म्हणून शतायुषी आली. कारण का की हा ग्रुप झाला. खूप छान याच्यातनं रिझल्ट आले. रिझल्ट येता येता लोक बनले आमच्या बरोबर. पहिला पहिला फाउंडर सगळे याच्यातले विजय शेटे सर, संगीता पाटील, पद्मजा पाटील, दीपा रांगोळे, महावीर अडके, ह्या असा आमचा पंचरत्नांचा ग्रुप बनला. आणि मग ह्याच्यानुसार एक ध्येयानं एका याच्यानं आम्ही लोकांपर्यंत पोहोचायला लागलो. आणि मग आलं ऑनलाईन. ऑनलाईन मध्ये आम्हाला किती, तुम्हाला काय वाटतंय तुमचे घरचे लोक निगेटिव्ह आहेत, बाकी सगळे आहेत लोक ऑनलाईन वर सगळं निगेटिव्ह आहे, ऑनलाईन वर निगेटिव्ह आहे. मग मी प्रत्येकाला एकच प्रश्न विचारते, भाकरी भाजी भात सोडायचं का? कारण भाकरी भाजी भात खाल्ल्यावरच मला कॅन्सर झालता ना. मग आता भाकरी भाजी भात सोडू? बरं, गाडी घेतला, ऍक्सिडेंट होतो का नाही? मग गाडी न फिरता का नाही? गॅसचा कुठेतरी चालवताना रोज केअरफुली. आपण ज्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत त्या गोष्टींबद्दल एवढं नॉलेज अपडेट करून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी इंटेक करायला लागले. आणि मी प्रत्येकाला सांगते, मी चालू करून 12 वर्ष आता कंप्लीट होतील 26 जुलैला. पहिला किडनी कुणाची फेल व्हायला पाहिजे? सुजाता घाटची. पहिला काय प्रॉब्लेम कुणाला यायला पाहिजे? सुजाता घाटला. पण कंटिन्युअस देशातले विदेशातले सगळे न्यूट्रिशन आणून खाते. मग मला सांगा, प्रॉब्लेम पहिला कुणाला यायला पाहिजे? मलाच यायला पाहिजे ना. तोपर्यंत सगळे बिंदास्त राहा. काही टेन्शन घेऊ नका. हे असं घ्यायचं नसतंय, तसं घ्यायचं नसतंय, असं नसतंय, तसं नसतंय. सगळ्यांचं सगळं बरोबर आहे म्हणा. स्वतःला पहिल्यांदा एक कुणाला तरी आयडॉल ठेवा आणि त्याप्रमाणे फॉलो करा. स्वतःच्या हेल्थ इम्प्रूव्ह होऊस तोपर्यंत तर कराच करा. ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. मग शतायुषी का आली? तर शतायुषी येण्याच्या पाठीमागे उद्देश होता. हे न्यूट्रिशन आहे. काही याच्यामध्ये योगा हे सगळं फ्री देतो, काही प्रॉब्लेम नाही. नॉलेज फ्री देतो. ते आमच्याकडे आहे म्हणून द्यायला लागलोय. ती सवय आहे म्हणून द्यायला लागलोय. तुम्हाला वाटेल आत्ताच द्यालोय, आता नाही. खूप लोक म्हणतात, असं लई लोक लिंक देतात आणि परत मध्येच बंद करतात. अरे बाबा, शतायुषी ज्या वेळेला स्थापन झाले त्या वेळेपासूनची लिंक अजून तीच आहे, चेंज नाही. मग त्याच्यामुळं उद्देश साफ आहे. आमचं आरोग्य चांगलं आहे, तुमचं पण चांगलं करावं, हा साफ उद्देश आहे. पण याच वेळेला दुसरा एक उद्देश आहे की हे न्यूट्रिशन आहे, हे शेतात भेटणार नाही. बिलकुल भेटणार नाही. आता इथनं पुढं तुम्ही फक्त पोट भरायला लागलाय, ते अन्न आहे. आणि शरीराचं पोट म्हणजे शरीराचं पोषण करणारं, त्याला सकस संतुलित आहार, त्यालाच इंग्लिशमध्ये न्यूट्रिशन म्हणतात. मग हे जर तुम्हाला घ्यावंच लागणार आहे प्रॉब्लेम आल्यावर का प्रॉब्लेमच्या आधी. आणि आता आपण घ्यायला लागलो तर प्रश्न येतो फक्त पैसा, जो तुमच्या बरोबर तुमच्यासाठी पण होता, माझ्यासाठी पण आहे. किती पण पैसे असू देत, प्रत्येक व्यक्तीला वाटतं माझ्यावर मी एवढं नाही खर्च करू शकत. ओके, नो प्रॉब्लेम. मग मला स्वतःला पण हा प्रश्न होता की हा, मी खाऊ शकते का? हो, मी खाऊ शकते. माझा नवरा खाऊ शकतोय. पोरं, त्यांना पण द्यायला पाहिजे. मग हे स्वस्त पडायला पाहिजे, हे फ्री पडायला पाहिजे, हे लोकांना फ्री व्हायला पाहिजे.
म्हणजे माझ्याकडे अशी व्यक्ती की जिचं लाईफ घडलं आता लोकांना मदत केल्यामुळं, की ज्याला फ्रेश एनर्जी ड्रिंक सकाळी जिंजर बिंजर फ्लेवर सांगतात बघा, हे प्यायला पण पैसे नव्हते. मग आता काय करायला पाहिजे? आता त्या लोकांना मदत करायला पाहिजे. त्या लोकांनी मदत करायला लागल्यात, तर त्याला मी मदत करायला पाहिजे त्या व्यक्तीला. असं मदत करता 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 हा शतायुषी ग्रुप झाला आणि ती व्यक्ती फ्रीमध्ये पण खाऊ शकते. त्याची पूर्ण फॅमिली होल फ्रीमध्ये पण खाऊ शकते. पण जर असंच म्हणत बसले असते तर माझी परिस्थिती नाही, माझी परिस्थिती नाही. परिस्थिती बदलत असते. त्याला बदलण्यासाठी स्वतःचा पहिल्यांदा माइंडसेट बदलावा लागतो. मग परिस्थिती बदलते. आणि तेच काम शतायुषी ग्रुप करायला लागलाय. कारण एकच ध्येय आहे. फर्स्ट प्रायोरिटी हेल्थ. पैसा ना, मी तुम्हाला सांगते पैसा पण तेवढाच महत्वाचा आहे. पण पैसा कुणीतरी देतं. बँक तरी कर्ज देऊ शकेल. कोणतरी मैत्रीण कोणतरी मदत करू शकेल. पण तुमचा कॅन्सर कोण घेणार आहे? तासभर घेते का बघा जरा. तुमचा कॅन्सर आहे आणि तासभर कुणाला देता येतोय का? नवऱ्याला पण देता येत नाही, आई-वडिलांना पण देता येत नाही, पोरांना पण देता येत नाही. हे 3 अगदी क्लोज तुमचे. या तिघांना पण देता येत नाही. मग तुम्हाला पैसे देतील का नाही? देतील ना. मग प्रायोरिटी कशाला द्यायला पाहिजे? हेल्थला द्यायला पाहिजे. ती देतो का? नाही देत आपण. अंतर्मुख व्हा. अंतर्मुख व्हा. स्वतःचं आरोग्य अति महत्वाचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही बाकीची इतकी दगदग करून घेतो आणि शरीर पण गमावतो आणि मिळालेला सगळा पैसा परत दवाखान्यासाठी ठेवतो. त्याच्यापेक्षा पहिल्यांदा स्वतःला वेळ द्या, क्वालिटी वेळ द्या. एक चांगले ना, त्याला चांगलेच ठेवायचा प्रयत्न करा. पाठीचा कणा चांगला आहे, चांगलाच कसा राहील त्याच्यासाठी प्रयत्न करा. ह्या सगळ्या गोष्टी करा. प्रयत्न तुमच्या हातात आहेत. कर्मची फळं आपल्याला भेटणार आहेत. मला माहिती नाही काय आहे लाईफ, किती आहे मला माहिती नाही. संकल्प 100 वर्ष आहे. ओके. पण मी काय कर्म केलंय, माझ्या पूर्वजांचं काय कर्म आहे, ते मला भेटणार आहे ना. आपण करतो ना पितृ पक्ष पंधरवड्यामध्ये, त्या पितरांना कशाला जेवण घालतो? ते खातात का? नाही. कर्म, कर्म, कर्माच्या याच्यातनं तुम्हाला उत्तराई व्हायची असत्या. म्हणून मग आपल्याला पण आता फर्स्ट प्रायोरिटी पहिल्यांदा आरोग्य. तर तुम्ही म्हणाल पैसा प्रायोरिटी नाही का हो? अति महत्वाचा, अति महत्वाचा. तुमच्या जवळ नसतात ना त्यावेळेला दुनियेजवळ पैसे नसतात. तुमच्या जवळ पैसे नसतात त्यावेळेला अख्ख्या दुनियेकडे पैसे नसतात. मग मी तुम्हाला सांगते पैशाला पण महत्व द्या. पण पहिला हेल्थला द्या. माइंडसेट चांगला बनवा. आता जे काम करता, आता जे निर्णय घेता त्याच्यापेक्षा क्वालिटी निर्णय घ्या. कारण स्वस्थ शरीरच तुम्हाला स्वस्थ माइंडसेट राहतो आणि खूप चांगलं त्याला डिसिजन घेता येतात. त्याच्याकडे एवढी ऍक्टिव्ह असतात की हीच तुमचं काम डब्बल, तिब्बल, चोब्बल होईल. पण प्रायोरिटी द्यायला पाहिजे का? द्या. आणि याच्यामध्ये या अपॉर्च्युनिटीमध्ये तर लोकांना मदत केल्यानंतर आमचं आयुष्य बदलायला लागलंय. आणि माझ्या तर हातनं भगवानना मला पहिला लई मोठा दणका दिला कॅन्सरचा. पण त्याच्यानंतर मला वाचवलं आणि माझ्याकडे एवढं चांगलं कर्म करून घ्यायला लागलाय ना, मला स्वतःला त्या गोष्टीचा आनंद आहे. अति आनंद आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मला शतायुषीसाठी ऑलवेज, ऑलवेज, ऑलवेज मी रेडी आहे. कारण का माहितीये? इथं कुणीतरी कुणाचं तरी आयुष्य बदलायला लागलाय. कोणतरी स्वतःचं बदलायला लागलाय, कोणतरी स्वतःचं बदलून दुसऱ्याचं बदलायला लागलाय आणि हे दुसऱ्याचं बदलण्यासारखं सुख कुठलंच नाहीये. स्वतःसाठी जगणारे लय लोक असतात. पण स्वतः आणि मग त्याच्यात वाटतं, ह्याच्यामध्ये तुम्हाला न्यूट्रिशनमुळे पैसे भेटतात. अरे बाबा भेटू देत. स्वतःचं लाईफ बदलून अगर आम्ही दान करू. तुम्हाला फक्त एवढंच बघा तुमचं काय होतंय? तुम्हाला काय भेटतंय? तुमचं शरीर भेटायला लागलंय, तुमचं अमुक भेटायला लागलंय. मला परवा एकट्या भेटल्यात, की तुम्हाला ही फॉरेन कंपनी आहे. अरे बाबा एवढ्या लोकांना एम्प्लॉय केलं, एवढं इथंच बनतंय, काय होतंय? ह्या सगळ्या गोष्टींकडे अगदी क्षुद्र विचार करायचाच नाहीये. आपण विश्व धर्म की जय म्हणतोय. मग विश्व धर्म कधी होणार आपला? आणि आपण काहीतरी छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये अडकतोय आणि मीच स्वतः किती शहाणा, मीच किती शहाणी. सुजाता घाटसारखं काही विचार नका करू. आरोग्य खूप महत्वाचं आहे. हे प्रत्येकाला भेटावं ही शतायुषीची अति, अति, अति इच्छा आहे आणि त्याच्यासाठी अव्याहतपणे तुम्ही आम्ही जेवढे दिवस आहोत, मला तरी वाटतं हे बंदच नाही होणार.
हे पिढ्यानपिढ्या चालू राहील. कारण नेक्स्ट जनरेशन याच्यामध्ये भाग घ्यायला लागल्यात. हे लोकं करायला लागल्यात. ही पण लोकं छोट्या-छोट्या लोकांना म्हणजे मला तन्वीचं लई कौतुक काय वाटतं माहितीये का? तन्वीनं स्वतः दुसऱ्याला मदत करण्यासाठी आत्ता जॉब करायला लागल्या आणि सेपरेट रूम घेऊन स्वतः त्याच्यात लोकांना मदत करण्यासाठी करायला लागल्या. म्हणजे एवढासा जीव, केवढा मोठा विचार हे सगळं करायला लागल्यात. नेक्स्ट जनरेशन याच्यामध्ये येणार आहे. त्यामुळे सगळेजण बिनधास्त राहा. तुम्ही आहेत तोपर्यंत तर आहेच आहे. तुम्ही नाही तर तुमच्या मुलांच्या बरोबर पण आमची मुलं आहेत. त्याच्यामुळे आपण आपल्यावर काम करू. खूप लोकांपर्यंत लिंक पोहोचवू. एक सुजाता काटला चान्स मिळाला असं सगळ्यांनाच भेटेल असं नाहीये. खूप लोकांना आपण आरोग्याबद्दल गाईड करूच करू. कारण हे लई दुर्लक्षित आहे. त्याच्यासाठी काही गाईड केलं जात नाही. चांगलं कमव, चांगलं शिक, चांगलं कमव. एवढ्याच आपल्यावर काही असतात, संस्कार असतात. पण आपण त्याला थोडंसं त्या चौकटीच्या बाहेर कारण आता डेंजर झोनमध्ये हेल्थ आहे. त्यामुळे हेल्थला प्रायोरिटी देऊ. स्वतःच्या देऊ पहिल्यांदा, मग दुनियेचं. पहिला स्वतः आणि मग बाकीचे. त्यामुळं खूप भारी आज मला राम सर सॉरी राम सरांचा टॉपिक होईल परत नेक्स्ट ह्याच्यात होईल वीकमध्ये. ओके. कारण उद्या फ्युअल इन्फॉर्मेशन असतं. त्याच्यामुळे आज मला माझा पूर्ण एक्सपिरियन्स द्यायची मला भारीपैकी सिस्टमनं संधी दिली आणि मध्येच मी वेळ खाल्ला सॉरी बरं का. कारण मग ते मध्येच कसं होतंय, ते पूर्ण तरी व्हायला पाहिजे. मला पण माहिती नाही आता लई दिवस झाले मी एक्सपिरियन्स दिला नाही. त्याच्यामुळे मला पण मी सगळ्यांचाच वेळ खाऊन टाकला 40 मिनिटाचा. त्याच्यामुळं राम सर सॉरी आणि त्याच्यानंतर मिळेल संधी परत. छानपैकी तुम्ही लोकांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. जशी तुमची इच्छा आहे ना, की उदंड आयुष्य भेटो, तशी माझी पण इच्छा आहे, की माझं मला तर भेटोच, पण पहिला मला भेटो. मला भेटलं तर मी तेच शिकवणार. मला जर नाही भेटलं, तर मी तर काय शिकवणार? आम्ही तर काय शिकवू शकतो? त्यामुळे उदंड आयुष्य आमच्या हस्ते खूप लोकांना भेटो आणि आज तुम्ही ज्या मस्तपैकी सगळ्या शुभेच्छा दिल्या, आज आमचा दिवस सेलिब्रेट झाला. छानपैकी आज ऐकायला आलेली लोकं रोज ऐकायचं असतं. तर तुम्ही म्हणाल माझी नुसतं स्टोरी ऐकून तुम्हाला काय फायदा आहे? तुमच्यात बदल करायचा आहे ना, तर तुम्हाला रोज ऐका, रोज करा, खूप लोकांपर्यंत पोहोचवा. कारण त्याच्यामुळे आणि मग तुम्ही म्हणाला मला लई काम असतं. हो, काम काही करत नाहीत. काम उगीचच सासू काय बोलाल्या, पोरं काय बोलायल्यात, अजून कोणाचा काय बारीक बोललेला आवाज कसं कान तिकडे ऐकल त्याच्यापेक्षा हे ऐका आणि तेच ऐकवा. घरात लावून ठेवा. काही हे होत नाही. ओके. कुणालाच काय प्रॉब्लेम येत नाही. आपल्यामध्ये ज्ञानामध्ये भर पडत जाते. तर परत एकदा सगळ्यांना थँक कारण तुम्ही खूप छानपैकी आज माझा दिवस सेलिब्रेट केला. त्यामुळे स्पेशल थँक्स शतायुषी, स्पेशल थँक्स राम सरांना बोलायला पाहिजे ना. राम सर आणि स्पेशल थँक्स आज ज्यांचे एक्सपिरियन्स कोण-कोण सांगणार होतं, त्या